ब्रेन आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट दॅट इज द सेरेब्रम की जो असतो 85% त्याचे मेन 4 पार्ट येतात फ्रंटल, पेरियंटल, टेम्पोरल आणि ऑक्युपिटल. आता हे 4 एरियाचे फंक्शन काय तेच आपल्याला सिम्पली याच्यामध्ये आज बघायचं आहे की बाबा फंक्शनल एरिया ऑफ द सेरेब्रम की 4 जे असतात त्यामध्ये सगळ्यात आधी आपण सांगू शकतो की फ्रंटल लोब. ओके, जो पहिला जो लोब आहे आपला तो आहे फ्रंटल लोब. हा समोरचा आहे ना कपाळाच्या खालचा भाग दॅट इज कॉल्ड द फ्रंटल लोब. ओके, आता फ्रंटल लोबमध्ये 4-5 एरिया जवळपास येतात. मेनली 5 एरिया येतात. तो म्हणजे मोटार एरिया. हा जर मोटार एरिया पाहिला तर याचं जे फंक्शन असते दॅट इज द व्हॉलंटरी मूवमेंट. आता व्हॉलंटरी मूवमेंट ज्याला आपण म्हणू शकतो की जे आपल्या इच्छेनुसार जे पण काही फंक्शन जे कार्य आपल्या शरीराचे बॉडीचे होत असतात ते कंट्रोल करण्याचं काम कोण करते? मोटार एरिया. ठीक आहे. त्यानंतर आहे मूवमेंट ऑफ द मसलच्या ज्या मूवमेंट असतात त्या आपण कंट्रोल करण्याचं काम कोण करते? मोटार एरिया. फर्स्ट आहे फ्रंटल लोब. फ्रंटल लोबमध्ये येतो मोटार एरिया इम्पॉर्टंट फॉर व्हॉलंटरी आणि मूवमेंट ऑफ द मसल. व्हॉलंटरी म्हणजे आपल्या इच्छेनुसार जे आपण मूवमेंट होतात हालचाली होतात त्या आणि मसलच्या हे कंट्रोल करतो मोटार एरिया. दुसरा आहे प्रेमोटार. पहिला होता मोटार, दुसरा आहे प्रेमोटार. प्रेमोटारचं काम काय याच्यात थोडंसं ऑपोजिट आहे. याचं काम काय? व्हॉलंटरी म्हणजे काय? अकॉर्डिंग टू द विल इच्छेनुसार. आणि याचं काम काय? इनव्हॉलंटरी म्हणजे ज्या गोष्टी आपल्या इच्छेनुसार चालत नाही त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करते? तर प्रेमोटार एरिया. आता इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी कोणत्या असतात? जसं की हार्टला कंट्रोल करणं, डायजेशन कंट्रोल करणं, ब्लड प्रेशर कंट्रोल करणं, हे जे कामं असतात हे कोण करतो? तो प्रेमोटार एरिया. कोणता एरिया? प्रेमोटार. एक झाला मोटार, दुसरा झाला प्रेमोटार. ॲज वेल ॲज ANSला कंट्रोल करतो. ANS म्हणजेच काय? तर ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम आहे ना, व जी सिस्टीम ॲटोमॅटिक वर्क करत असते दॅट इज कॉल्ड द ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजेच इनव्हॉलंटरी प्लस ANSला कंट्रोल करण्याचं काम करतो प्रेमोटार एरिया. 2 एरिया झाले, मोटार आणि प्रेमोटार ऑफ द फ्रंटल लोब. तिसरा आहे ब्रोका एरिया. इट इज ऑल्सो कॉल्ड द मोटार स्पीच एरिया. ब्रोका एरियालाच म्हटलं जाते मोटार स्पीच एरिया. ठीक आहे. आता खूप महत्त्वाचं आहे, हा काय करतो? ट्रान्सलेट थॉट इन टू द स्पीच. ओके, आता आपल्या डोक्यामध्ये जे पण विचार असतील ते बोलण्यामध्ये व्यक्त करण्याचं काम करतो. खूप महत्त्वाचा एरिया दॅट इज कॉल्ड द ब्रोकास एरिया किंवा मोटार स्पीच एरिया है ना. मोटार एरिया किंवा ब्रोका एरिया याचं काम काय? व ट्रान्सलेट करणं. कशाला? विचाराला बोलण्यामध्ये है ना, थॉट इन टू द स्पीच. हे झाले 3. चौथा आहे असोसिएशन एरिया. आता असोसिएशन एरिया जो आहे हा कायसाठी? कोऑर्डिनेशन म्हणजे काय? समन्वय, एक मॅनेजमेंट आहे ना, कोऑर्डिनेशन बिटवीन द सेन्सेशन अँड मुवमेंट. सेन्सेशन आणि मुवमेंट आपल्याला जे सेन्स होणार आहे बाबा बाहेरचं टेम्परेचर जर जास्त असेल तो झाला एक प्रकारचं सेन्सेशन आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण जे मुवमेंट करणार आहे यांचं दोघांचं ताळमेळ बसण्याचं काम कोण करते? तर असोसिएशन एरिया. ठीक आहे. त्यानंतर एक आहे वॅर्निक्स एरिया. इट इज ऑल्सो कॉल्ड द इंटेलिजंट एरिया. वॅर्निक्स एरिया किंवा इंटेलिजंट एरिया या एरियाचं काम आहे अंडरस्टँडिंग ऑफ रायटर अँड स्पोकन वर्ड. आता जे पण भाषेमध्ये आपण कोणत्या लँग्वेजमध्ये जे पण वर्ड्स लिहितो ते समजणं आणि जर कोणी बोलत असेल कोणती भाषा कोणते वर्ड्स जर बोलत असतील तर त्यांची अंडरस्टँडिंग करतो वॅर्निक्स एरिया किंवा यालाच म्हणतात इंटेलिजंट एरिया फॉर अंडरस्टँडिंग रायटर अँड स्पोकन वर्ड. समजलं? हे झाले आपले 5 एरिया. मोटार एरिया, प्रेमोटार एरिया, ब्रोका एरिया. ब्रोका एरियालाच म्हणतात मोटार स्पीच एरिया. चौथा असोसिएशन एरिया आणि 5वा या ठिकाणी मी सांगू शकतो दॅट इज द वॅर्निक्स एरिया किंवा इंटेलिजंट एरिया. ठीक आहे. अजून सांगतो बा वॅर्निक्स एरिया, इंटेलिजंट एरिया याचं काम काय? रायटन आणि स्पोकन जे वर्ड असतील यांची ती समजणं कोणाचं काम आहे? वॅर्निक्स किंवा इंटेलिजंट एरियाचं. त्यानंतर आहे असोसिएशन एरिया. याचं काम काय? कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन आणि मुवमेंट. त्यानंतर आहे ब्रोका एरिया, मोटर स्पीच एरिया. याचं काम काय? ट्रान्सलेशन करणं, थॉटला विचारामध्ये बदलवणं. आणि प्रेमोटार एरिया आणि मोटार एरिया याचं एकमेकाचं काय? थोडंसं ऑपोजिट आहे ना. म्हणजे मोटार एरिया व्हॉलंटरीला कंट्रोल करतो, व्हॉलंटरी हालचालीला, आणि प्रेमोटार हा इनव्हॉलंटरीला करतो किंवा ANS ॲटोनॉमस नर्वस सिस्टीमला. ठीक आहे. त्यानंतर दुसरे पण काही फंक्शन आपण या ठिकाणी सांगू शकतो की जसं की इमोशन, मेमरी, पर्सनॅलिटी, इंटेलिजन्स, विल पॉवर आहे ना. विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती, बुद्धिमत्ता आहे ना. इमोशन, भावना, मेमरी, तुमची पर्सनॅलिटी आहे ना, या गोष्टी पण ह्या कंट्रोल करत असतो. ठीक आहे. तर हे होते महत्त्वाचे 5 एरिया. कोणाचे? तर फ्रंटल लोबचे आहे ना. फ्रंटल लोबचे जे महत्त्वाचे जे एरिया होते ते किती आहे त्या ठिकाणी? 5. कोणकोणते? मोटार एरिया, प्रेमोटार एरिया, ब्रोका एरिया, ठीक आहे, असोसिएशन एरिया, आणि 5वा आहे वॅर्निक्स एरिया किंवा इंटेलिजंट एरिया. वॅर्निक्स एरिया किंवा इंटेलिजंट एरिया. हे झाले फक्त फ्रंटलचे फंक्शन. कोणाचे फंक्शन? फ्रंटलचे. त्यानंतर आहे पेरियंटल. नेक्स्ट पार्ट कोणता आहे आपला? पेरियंटल. आता पेरियंटलचे फंक्शन जे आहेत ते महत्त्वाचे 4 फंक्शन आहेत. त्याला मी PPT
टी, PPTT लिहितो. ठीक आहे. व्हॉट इज मीन PPTT? PPTT म्हणजेच काय, पेन, त्यानंतर प्रेशर, टेम्परेचर, ओके, आणि टेस्ट, हे जे 4 फंक्शन आहेत, हे 4 फंक्शन कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? तुमचा पॅरिएंटल. कोणकोणते? पी फॉर सगळ्यात आधी पेन. जर आपल्याला कोणता पण प्रकारचा पेन होत असेल, त्रास होत असेल है ना बॉडीमध्ये, ते कंट्रोल, ती आपल्याला सेन्सेशन पॅरिएंटल लोब देतो. त्यानंतर प्रेशर, त्यानंतर टी फॉर टेस्ट आणि टी फॉर टेम्परेचर. म्हणजे प्रेशर, पेन, टेम्परेचर आणि टेस्ट कंट्रोल करण्याचं काम कोण करतो? तुमचा पॅरिएंटल. ठीक आहे. त्यानंतर या टेम्पोरल, हा जर पाहिला तर तुमच्या कानाजवळ असतो. ठीक आहे. म्हणून याचं महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते फंक्शन आहे ऑडिओ. ते फंक्शन काय? ऑडिओ, ऐकणे. ओके, ऐकणे, ऑडिओ जे काम आहे ते कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी कोण करतो? तुमचा टेम्पोरल करतो. ओके. आता हा जो टेम्पोरल आहे हा इम्पॉर्टंट आहे तुमच्या इमोशन्ससाठी. इमोशन्ससाठी पण हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. त्यानंतर आला मागचा कोणता आहे? तुमचा ऑक्युप्टल. ऑक्युप्टलचं जर महत्त्वाचं काम पाहिलं या ठिकाणी, दॅट इज द व्हिजन. कोणतं काम आहे याचं? व्हिजन, है ना. जे आपल्याला दृष्टी आहे, जे दिसते कोणत्या पण ऑब्जेक्ट, ते कंट्रोल करण्याचं काम किंवा कोणामुळे दिसते तर या ऑक्युप्टल जो एरिया आहे तुमच्या सेरेब्रमचा, याचं काम काय? व्हिजन. याचं काम काय? ऑडिटरी. ॲज वेल ॲज याचं अजून एक काम आहे, दॅट इज द स्मेल, आहे ना. ऑल फॅक्टरी जे लोब्स असतात किंवा ऑल फॅक्टरी तुमचे नर्व्स वगैरे जे असतात या पण याला अटॅच असतात. तर हे झाले तुमचे 4 एरिया आणि त्यांचे फंक्शन. लक्षात आलं का? सगळ्यात महत्त्वाचा, जास्त महत्त्वाचा कोणता आहे? फ्रंटल, समोरचा. ओके, कपड्याच्या खालचा, दॅट इज त्याच्यामध्ये एरिया कोणकोणते आले? मोटर एरिया, प्रेमोटर एरिया, ब्रोका एरिया आणि असोसिएशन एरिया आणि व्हॅर्निक्स एरिया, है ना. मोटर एरियाचं काम काय? व्हॉलंटरी आणि मसलला कंट्रोल करणं. प्रेमोटरचं काम काय? इनव्हॉलंटरी आणि एएनएसला कंट्रोल करणं. ब्रोका किंवा मोटर स्पीच एरियाचं काम काय? ट्रान्सलेशन, थॉट इन टू द स्पीच. असोसिएशन एरियाचं काम काय? कोऑर्डिनेशन बिटवीन द सेन्सेशन अँड मुवमेंट. आणि व्हॅर्निक्स एरिया किंवा इंटेलिजंट एरिया याचं काम काय? तर अंडरस्टँडिंग ऑफ रायटन अँड स्पोकन वर्ड. ठीक आहे. फ्रंटलच्या मागे आहे पॅरिएंटल. पॅरिएंटलचे काम काय? 4 फंक्शन लक्षात ठेवा. PPTT. पी फॉर पेन, कोणत्या प्रकारच्या बॉडीमध्ये पेन होत असेल तर त्याचं अंडरस्टँडिंग. त्यानंतर प्रेशर, कोणतं पण प्रेशर असेल बा, एअरचं प्रेशर किंवा कोणत्या प्रकारचं प्रेशर त्याचं अंडरस्टँडिंग. त्यानंतर असेल टेस्ट, जी टेस्ट असते फूडची ती कंट्रोल करणं किंवा समजणे. आणि टेम्परेचर काय? ते कंट्रोल करणं. कोणाचं काम आहे? पॅरिएंटलचं किंवा पॅरिएंटलचे ह्या 4 अंडरस्टँडिंग आहेत. त्यानंतर मागचं ऑक्युप्टल. ऑक्युप्टलचं काम काय? व्हिजन. आपल्याला दृष्टी जी आहे ती, त्याचं जे आपल्याला सेन्सेशन होते किंवा आपण त्याचं अंडरस्टँडिंग करू शकतो ते ऑक्युप्टलमुळं. आणि टी फॉर टेम्पोरल. टेम्पोरलचं काम काय? ऑडिओ आणि स्मेल. हे 2 महत्त्वाचे काम आहे, ऑडिओ आणि स्मेल. ऑडिओ म्हणजे काय? हेअरिंग, ऐकणे. आणि दुसरी गोष्ट काय? स्मेल. कोणत्या गोष्ट? स्मेल. हे कोणाचं काम आहे? टेम्पोरलचं. ठीक आहे. तर हे झाले महत्त्वाचे फंक्शनल एरिया ऑफ द सेरेब्रम. सेरेब्रमचे पार्ट होतात 4, 1 2 3 4 आणि याचे आपण सगळ्यांचे फंक्शन पाहिलेले आहे. तुम्हाला MCQ येऊ शकतो व व्हॅर्निक्स एरियाचं काम काय? तर अंडरस्टँडिंग बिटवीन द रायटन अँड स्पोकन वर्ड. ओके. त्यानंतर या ठिकाणी अजून एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, दॅट इज देर आर सम ग्रे मॅटर आर प्रेझेंट कॉल्ड द बेसल न्यूक्ली. आता त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या ग्रे कलरचं एक मॅटर प्रेझेंट असते, है ना. हे जे 4 लोब आहेत या 4 लोबमध्ये काही स्पेशल मॅटर असते, दॅट इज कॉल्ड द ग्रे मॅटर. आणि ते बाहेर असते. ग्रे मॅटर कुठं असते? याचा जे बाहेरचा जो एरिया असेल तो ग्रे कलरचा असेल, राखाडी कलरचा असेल, त्याला म्हणतात ग्रे मॅटर. आणि ॲक्च्युली त्याचं नाव आहे बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँग्लिया. ठीक आहे. आता याचे फंक्शन काय भाऊ? याच्यामध्ये काय भाऊ? ग्रे मॅटर वरून आहे ना, तिथं जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्याला म्हणतात बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँग्लिया. याचं काम काय? तर याचं काम या ठिकाणी आपण सांगू शकतो बघ, रिसीव्ह द न्यूरोट्रान्समीटर. रिसीव्ह द न्यूरोट्रान्समीटर. आता न्यूरोट्रान्समीटर काय भाऊ? एखादं पर्टिक्युलर केमिकल असते, आहे ना. म्हणजे जर आपण एखाद्या ऑब्जेक्टला जर टच केलं तर काय होते? आपल्या बॉडीमध्ये स्पेशल केमिकल तयार होते. ते केमिकल रिसीव्ह करण्याचं काम कोण करत असते? तुमचं बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँग्लिया फ्रॉम द व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी किंवा ब्रेन. त्यानंतर दुसरं काम काय याचं? हे हेल्प करते. काय याला हेल्प करते? तर कॉर्टेक्सला. कॉर्टेक्स म्हणजे काय? ब्रेनचा जो वरचा भाग असेल त्याला कॉर्टेक्स म्हणतात, है ना. हेल्प टू द कॉर्टेक्स फॉर एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द सबकॉन्शियस लेवल. फॉर एक्झाम्पल, आपण जर एकदा ड्रायव्हिंग शिकलो आहे ना, बायसिकल, कार किंवा कोणती ड्रायव्हिंग जर आपण एकदा शिकलो तर ते आपण विसरत नाही. ते का न विसरण्याचं काम जे असेल ते काम कोणाचं असेल तर या ठिकाणी तुमच्या बेसल न्यूक्लिया किंवा बेसल गँग्लियाचं त्याचं एक्झिक्युशन करणं. ॲक्च्युली काय करणं? त्याचं एक्झिक्युशन म्हणजे काय? एकदा तुम्ही शिकले आहे ना, ड्रायव्हिंग शिकले, बाईकची ड्रायव्हिंग शिकले, तर ती ॲक्च्युली ड्रायव्हिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टी करायच्या त्याचं एक्झिक्युशन कंट्रोल करण्याचं काम कोण करते? तुमचा बेसल न्यूक्लिया किंवा बेसल गँग्लिया. लक्षात आलं का?
बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँगलिया काय आहे, हे एक प्रकारचे ग्रे मॅटर आहे, राखाडी कलरचं मॅटर आहे की जे कुठं असते या चारी लोबच्या वरच्या भागात असते. कोणतं? ग्रे मॅटर. त्यालाच काय म्हणतात? बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँगलिया. ठीक आहे. याचे दोन काम आहे. एक काम हे झालं, दुसरं काम हे झालं. पहिलं काम काय त्याचं? बघा, रिसीव्ह द न्यूरोट्रान्समीटर. रिसीव्ह द न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय? तुम्ही जर एखाद्या गरम वस्तूला टच केलं तर बॉडीमध्ये केमिकल जे प्रोड्यूस होते ते रिसीव्ह करणं आणि ब्रेनला पाठवणं, हे काम याचं एक झालं. दुसरं काम काय आहे? कॉर्टेक्सला हेल्प करतो. कॉर्टेक्स म्हणजे काय? ब्रेनचा जो बाहेरचा जो भाग असेल त्याला म्हणतात कॉर्टेक्स, आहे ना. आणि कॉर्टेक्समध्ये पण कशाचं काम करतो हा? तर एक्झिक्युशन म्हणजे काय? एखादी गोष्ट अंमलात आणणं, प्रॅक्टिकली ही गोष्ट करणं, त्याला म्हणतात एक्झिक्युशन, आहे ना. ॲक्टिव्हिटीज, एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज आहे सबकॉन्शियस लेवल. आता सबकॉन्शियस लेवल कशाला म्हणतात? की बुवा एखादी हॅबिट, एखादी सवय जर झाली त्या सवयीनुसार वागणं, ही गोष्ट कंट्रोल करण्याचं काम बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँगलिया करत असतात. ठीक आहे. आणि प्रेझेंट विथ इन द व्हाईट मॅटर. ओके. आणि हा कोणासोबत प्रेझेंट असतो? तर व्हाईट मॅटरसोबत प्रेझेंट असतो. वर असते ग्रे मॅटर आणि खाली असते व्हाईट मॅटर, त्याच्यासोबत आहे. किंवा लॅटरल साईड ऑफ द थॅलमस. थॅलमस हा थोडासा आतला एक पार्ट असतो, त्याच्या लॅटरल साईडला पण हा प्रेझेंट असतो. आणि सगळ्यात मोठी बेसल न्यूक्ली किंवा बेसल गँगलिया जर पाहिली तर ती असते तुमची कॉर्पस स्ट्रेटम. कोणती असते? कॉर्पस स्ट्रेटम. इट इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस. सगळ्यात मोठी बेसल न्यूक्लिय कोणती आहे? कॉर्पस स्ट्रेटम. आणि प्रेझेंट असते फ्लोअर ऑफ द सेरेब्रम. जो सेरेब्रम आहे आपला, ठीक आहे, त्याचा फ्लोअरचा अर्थ काय असते त्या ठिकाणी? तर खालचा भाग आहे ना, जे खालचा तळभाग असतो त्याला म्हणतात फ्लोअरच्या सेरेब्रमवर हा प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्यानंतर एक टेक्निक येत असते की EEG ही एक टेस्ट आहे. ठीक आहे. EEGचा अर्थ काय असते? इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफी. आता इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफी म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं असेल किंवा पिक्चरमध्ये काही अशी इलेक्ट्रोड वगैरे घेण्यात येतात आणि ते पूर्ण ती वायरिंग सहित तुमच्या ब्रेनला लावण्यात येते. तर ती जी टेस्ट असते तिला म्हणतात EEG, इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफी. आणि हिचा उपयोग कशासाठी करण्यात येतो? किंवा ब्रेनला चेक करणं, ब्रेनचं जे फंक्शन असतील, हे फंक्शन आहेत हे व्यवस्थित चालू आहे का, किंवा ब्रेनचे जे एरिया आहे हे एरिया व्यवस्थित काम करून राहिले का नाही. तर ब्रेन काय करत असतो? नेहमी वेव्ज प्रोड्यूस करत असतो, इलेक्ट्रिकल वेव्ज. तर त्या वेव्जला मेजर करून हे आपल्याला इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफी सांगत असते व ॲक्च्युली ब्रेनची कंडिशन, त्याच्या एरियाची कंडिशन काय आहे, त्याला म्हणतात EEG. ही ब्रेनचं टेस्ट करण्यासाठी असते. तर ECG ही हार्टची टेस्ट करण्यासाठी असते. त्यानंतर अजून एक टेक्निक आहे MRI आणि CT स्कॅन. ही कायसाठी? तर मॅप द लोब्स. आता हे जे लोब्स असतात या लोब्समध्ये जर काही चेंजेस झाले तर ते चेंजेस मोजण्यासाठी, मॅप करणं म्हणजे काय? मोजण्यासाठी त्या ठिकाणी MRI आणि CT स्कॅन ह्या दोन टेक्निक जे असतात ह्या आपण यूज करतो आहे ना. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, दॅट इज कॉल्ड द MRI आणि CT स्कॅन. अशा टेक्निक आपण त्या ठिकाणी यूज करतो. ओके. आय होप कॅन यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. पुन्हा एकदा आपण रिवाइज करू. आपला टॉपिक आहे फंक्शनल एरिया ऑफ द सेरेब्रम. सेरेब्रमचे एरिया किती असतात? 4. फ्रंटल, पेरियंटल, टेम्पोरल आणि ऑक्युप्टल. हे झाले 4 एरिया. फ्रंटल, पेरियंटल, टेम्पोरल आणि ऑक्युप्टल. आता पहिला आहे फ्रंटल. ओके. फ्रंटलमध्ये कोणकोणता एरिया? तो मोटार एरिया. मोटार एरियाचं काम काय? व्हॉलंटरी प्लस मसलला कंट्रोल करणं. त्याच्या ऑपोजिट प्रेमोटर एरिया आहे ना, प्रेमोटार एरिया. याचं काम काय? याचं काय होतं? व्हॉलंटरी. याचं काय? इनव्हॉलंटरी ॲक्शन आणि ANS, ॲटोनॉमिक जे फंक्शन असतील त्यांना कंट्रोल करणं. नंतर आहे ब्रोका एरिया किंवा मोटर स्पीच एरिया. याचं काम काय? ट्रान्सलेशन करणं. कशाचं? थॉटला स्पीचमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे असोसिएशन एरिया. याचं काम काय? कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन आणि मूवमेंट. सेन्सेशन आणि मूवमेंटमधलं कोऑर्डिनेशन कोण करतो? असोसिएशन एरिया. त्यानंतर आहे वेर्निक्स एरिया किंवा इंटेलिजन्स एरिया. याचं जर काम पाहिलं तर काय? अंडरस्टँडिंग ऑफ रायटन अँड स्पोकन वर्ड जे असतील, शब्द आणि बोलणं याची अंडरस्टँडिंग करणं वेर्निक्स एरियाचं काम आहे. म्हणजे हा जो लोब आहे आपला पुढचा फ्रंटल, याच्यामध्ये किती एरिया येतात? 5. मोटर, प्रेमोटर, ब्रोका, असोसिएशन आणि वेर्निक्स एरिया. आणि एक्स्ट्रा पण काही फंक्शन आहे. त्यानंतर मागचा एरिया कोणता आहे आपला? पेरियंटल. पेरियंटलचं काम काय? पेन, प्रेशर, त्यानंतर टेम्परेचर आणि टेस्ट. टेम्परेचर, पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्ट. या 4 गोष्टी ज्या असतील यांचं अंडरस्टँडिंग करण्याचं काम कोणाचं आहे? पेरियंटलचं. त्यानंतर आहे टेम्पोरल आपला कानाजवळ म्हणून ऑडिटरी फंक्शन आहे त्याचं, आहे ना, ऐकण्याची क्षमता. त्यानंतर आहे स्मेल पण आपल्याला त्यामधून अंडरस्टँडिंग होत असतो. त्यानंतर आहे मागचा एरिया, दॅट इज कॉल्ड ऑक्युप्टल. याचं काम काय? विजन, दृष्टी. ओके. त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट, किंवा जो एरिया आहे ना, हा तुमचा वरचा जो सेरेब्रम आहे याचा वरचा जो भाग आहे तो ग्रे कलरचा आहे. कोणत्या कलरचा आहे? ग्रे कलरचा. आता तिथं काही बरेचसे न्यूक्लियस प्रेझेंट असतील पर्टिक्युलर, त्या न्यूक्लियसला म्हणतात बेसल न्यूक्ली किंवा बेसल
गँगलिया, बेसल न्यूक्लिया किंवा बेसल गँगलिया. याचं काम काय आहे? तर एक काम आहे रिसीव्ह द न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर काय बॉडीमध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला टच करतो त्यावेळेस जे केमिकल प्रोड्यूस होते ते मग न्यूरोट्रान्समीटर त्याला रिसीव्ह करणं आणि ब्रेनच्या किंवा बॉडीच्या वेगवेगळ्या पार्टपर्यंत पोहोचवणं. दुसरं काम काय कॉर्टेक्स. कॉर्टेक्स म्हणजे काय वरचा एरिया. या कॉर्टेक्समध्ये च्या हेल्पनं काय करणं या ठिकाणी तर एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज आहे ना. ज्या आपण एखादी सवय समजा आपल्याला कोणती पण तर त्या सवयीची एक्झिक्युशन करणं किंवा त्याला कंट्रोल करणं आहे ना, हे अंडरस्टँडिंग करणं हे पण काम कोणाचं आहे? बेसल न्यूक्लिया. म्हणजे बेसल न्यूक्लिया बेसल गँगलियाचे किती फंक्शन झाले या ठिकाणी? 2 फंक्शन. ठीक आहे. आणि कुठं असते तर व्हाईट मॅटरच्या जवळ असते किंवा व्हाईट मॅटर सोबत असते. व्हाईट मॅटर कुठं आहे? ग्रे मॅटर वर आहे, व्हाईट मॅटर खाली आहे. त्या दोघांचं असोसिएशन असते. किंवा कुठं असते अजून? लॅटरल साईड ऑफ द थॅलॅमस. त्यानंतर कॉर्पस स्ट्रेटम हा सगळ्यात लार्जेस्ट न्यूक्लिय, सगळ्यात लार्जेस्ट बेसल न्यूक्लिय किंवा न्यूक्लियस जर असेल तर त्याचं नाव काय? कॉर्पस ल्युटम. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो कॉर्पस ल्युटम इट इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लिय आणि प्रेझेंट ॲट द फ्लोअर ऑफ द सेरेब्रम. ठीक आहे. त्यानंतर आहे EEG. EEG म्हणजे काय? इलेक्ट्रोइन्सेफॅलोग्राफी आहे ना. ब्रेनला चेक करण्यासाठी एक टेस्ट असते तिला म्हणतात EEG. तशीच अजून एक आहे MRI, CT स्कॅन आणि ही ब्रेनला मॅप मोजण्यासाठी यूज करतात. ओके.